देवाची करणी आणि नारळात पाणी। नारळाच्या झाडाला बहुगुणी कल्पवृक्ष म्हटलं जातं आणि नारळाला तर दैवी फळच मानलं जातं, म्हणूनच याला श्रीफळही म्हणतात। महाराष्ट्रात तर नारळाला एक विशेष स्थान प्राप्त आहे। त्यामुळेच आपल्याकडील प्रत्येक पूजा समारंभांपासून ते स्वयंपाक घरातील प्रत्येक पदार्थात नारळाचं स्थान अबाधित आहे। याच नारळाचा एक अतिशय प्रचलित खाद्यप्रकार आज आपण बनवणार आहोत। साधी, सरळ, सोपी आणि चवदार अशी नारळाची चटणी। नारळाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागेल अर्धा वाटी नारळ, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी ताजी कोथिंबीर, 15 ते 16 कढीपत्त्याची पानं, 3 ते 4 चमचे डाळ, 3 ते 4 सुक्या गोल लाल मिरच्या, 2 चमचे मोहरी, चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल। नारळाची चटणी बनवताना कधीही नारळ फोडून नारळाची वाटी 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवावी। फ्रीजमध्ये राहिल्याने नारळ आळतो आणि चटणी शिरशिरीत होत नाही, तर छान घट्ट जमून येते। आता 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलेल्या नारळाचे काप मिक्सरच्या भांड्यात घ्या। मग यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला। वरून कढीपत्त्याची पानं व चटणीची डाळ यात घाला। सर्वात अखेरीस यात मीठ घाला आणि वरून 1 ग्लास पाणी ओतून ही चटणी वाटून घ्या। आता वाटलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घ्या। दुसरीकडे फोडणी पात्रात हिंगाची आणि मोहरीची फोडणी तयार करा। वरून यात कढीपत्ता आणि सुक्या गोल लाल मिरच्या घाला। फोडणीचा छान खमंग सुवास सुटला की मग फोडणी नारळाच्या चटणीवर अशा प्रकारे ओतून घ्या। तयार झाली अतिशय चवदार, चटकदार, खमंग अशी नारळाची चटणी। ही नारळाची चटणी जास्त दिवस टिकत नाही, त्यामुळे इडली, डोसा, धिरडं किंवा अगदी थालीपीठासोबत या चटणीचा आस्वाद घ्या।